नंतरची बातमी बुलढाण्यातून आहे। बुलढाणा जिल्ह्यातील धाडमध्ये 2 गटात फटाके फोडण्याच्या कारणावरून वाद झाला आणि दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली होती। वाहनं देखील जाळून नुकसान झालं होतं। यावेळेस पोलीस बंदोबस्त वाढवून 17 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। दोन्ही गटांविरोधात गुन्हाही दाखल झालाय। सध्या शांतता असून जनजीवन सुरळीत सुरू आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे। दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली होती। फटाके फोडण्यावरून 2 गटात हा राडा झाला होता। यावेळेस वाहनं देखील जाळण्याचा प्रकार झाला। धाडमध्ये परिस्थिती सध्या पूर्वपदावर आली आहे। पोलिसांकडून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन बुलढाणाकरांना करण्यात आलंय। काल धाड या ठिकाणी रात्री 9:30च्या दरम्यान शिवाजी चौकामध्ये 2 गटांमध्ये फटाके फोडण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि यामध्ये जी मारामारी झाली यामध्ये दोन्ही गटाकडून दगडफेक करून काही वाहनांचं जाळून नुकसान करण्यात आलं। तात्काळ पोलीस त्या ठिकाणी पोहोचून आम्ही त्या ठिकाणी कारवाई केली आणि यामध्ये 17 आरोपी मी ताब्यात घेतले। यामध्ये दोन्ही गटांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सध्या परिसरामध्ये किंवा या ठिकाणी शांतता आहे। तरी नागरिकांना हेही आव्हान आहे की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये। या ठिकाणी दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू होत आहे।